नाही, त्यांना 29ला नाही, मी पाठीमागच बडे मुद्देमध्ये आपल्या ह्याच्या लोकमतच्या माध्यमातून IBN लोकमतच्या माध्यमातून त्या ठिकाणी म्हणजे आवाहन केलेलं होतं की आपण दोघेही मिळून निवडणूक आयोगाकडे जाऊ आणि बॅलेटवरती निवडणुका घ्या. मी राजीनामा द्यायला तयार आहे. 29 कशासाठी? 29पर्यंत जगतोय मरतोय माहीत नाही. आत्ता लगेच मी महिन्यामध्ये त्याला आमदार करतोय. फक्त बॅलेट पेपरवरती निवडणूक घेण्यासाठी राम सातपुतेने पत्र द्यायचं आहे. ते चॅलेंज स्वीकारतील असं वाटतं तुम्हाला? हे नक्की स्वीकारावं लागेल त्याला. या देशामध्ये लोकशाही माझं मत कुठं गेलं हे विचारण्याचा मला अधिकार आहे. अशी त्या ठिकाणी 1,75,000 लोकांचा आक्रोश आहे की माझं मत कुठं गेलं ते शोधायचं आहे आणि ते निवडणूक आयोगाला विचारायचं आहे. अशा पद्धतीनं जर बॅलेट ह्या EVMवरती हेराफेरी मताची करत असाल तर त्या माध्यमातून आमचा जे मार्केटवाडी ही एकच गाव नाही, अशा 91 गावामध्ये हा आक्रोश आहे आणि त्या माध्यमातून आम्ही न्याय मिळवण्यासाठी या ठिकाणी निवडणूक आयोगाला भेटण्यासाठी आलेलो. पाटील यांना असं म्हटलं की 3 महिन्याच्या आत त्यांना जेलमध्ये टाकलं जाईल. नाही, मोहिते याला स्वतःचं मतदान ह्या तालुक्यामध्ये नसताना मोहिते पाटलांनी आमदार केले. अनेक असे टगे आले गेले. मोहिते पाटलांनी खूप लोकांना हाताळलेलं आहे. मोहिते पाटील ही मोठं त्या तालुक्यामधलं साम्राज्य आहे. कुठं उंदराने गडबड करून काय ते जाणार नाही किंवा संपणार नाही. आणि असे अनेक लोकांनी आव्हान दिली, आली आणि गेली. गोपीचंद पडळकर म्हणतायत की शरद पवारांनी आत्ता राजीनाम्याची भाषा करतायत, त्यांनी त्यांच्या मुलीचा राजीनामा द्यायला सांगावं, नातवाचा राजीनामा द्यायला सांगावं, मग बाकीच्यांवरती बोलावं. आहे ना, उत्तमराव जानकर द्यायला तयार आहे. तुम्हाला कोणतरी एक राजीनामा, एका मतदारसंघाची बॅलेटवरती निवडणूक घ्यायची आहे आणि माझी झाली तर त्यांचेही राजीनामे देऊ. अडचण काय आहे त्याला? बॅलेटवरती निवडणुका घेण्यासाठी अडचण नाही. लोकसभेला मशीन ह्या ॲडजस्ट केलेल्या नव्हत्या, EVMमध्ये फेरफार नव्हते. आता ह्या निवडणुकीमध्ये केलेत म्हणून आम्ही राजीनामा देतोय आणि त्या प्रक्रियेतनं बाहेर पडून मी विजयी झालोय तरी राजीनामा देतोय. गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांवरती खूप खालच्या भाषेत टीका केली असं म्हणावं लागेल एक प्रकारे. कारण त्यांनी असं म्हटलं की 100 शकुनी मेल्याच्या नंतर एक शरद पवार जन्माला आले. अशा पद्धतीची महाराष्ट्राची संस्कृती आहे का पडळकरांचं हे विधान? नाही, आता कुणी काय बोलावं, कोणाचे संस्कार कशा पद्धतीनं आहेत, कुणी काय कावळ्याच्या श्रापानं काय गुरं मरत नाहीत. पण एक सांगतो, शरद पवार असे भल्या भल्याना परून अशी उंदरांचा सुळसुळाट कितीही झाला आणि कुणी काय पातळी सोडली म्हणून पवारसाहेबांना काय फरक पडत नाही. पवारसाहेब खूप उंचीचे, तो महाराष्ट्राचा सह्याद्री आहे आणि त्या ठिकाणी अशी अनेक घुशी, साप, उंदरं त्या ठिकाणी गोठमळत असतात. फार मोठा काय त्याला महत्त्व देणे एवढा विषय नाही. गोपीचंद पडळकर म्हणतात की महाराष्ट्रवाडीचं आंदोलन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हायजॅक केलेलं आहे. खास करून तुम्ही आणि मोहिते पाटलांनी, तुमचे गुंड आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, हायजॅक करायचे काय कारण आहे? त्या लोकांचा आक्रोश आहे. ते गाव स्वतःहून मतदान घेत होतं आणि तुमची मीडिया त्या ठिकाणी चौथा स्तंभ म्हणून या लोकशाहीचा काम करत होतं. मतदान घेतलं असतं तर गोपीचंद पडळकरांनाही मतं गावानं संपूर्ण टाकली असते. फार काम केलं असेल किंवा अजून कुणी सदाभाऊ खोतानी ज्या वेळेला ते मंत्री झाले, आमदार झाले, त्या मार्केटवाडी ज्या लोकांच्या जीवावरती लोकसभेला यांचा पराभव झाला आणि त्यामुळे हे मंत्री झाले, त्यातला हा माझा माळशिरस तालुका आणि मार्केटवाडी गाव होतं. गेल्या 10 वर्षात या खोताना ते मार्केटवाडी गाव का भेटलं नाही? ज्या वेळेला या गावानं बंड केलं आणि आमची मतं कुठे गेली हे विचारलं, त्यावेळेला असे अनेक भुंकणारे लोक असतात, भुंकत राहतात. लोकसभा निवडणुकीनंतर राम सातपुते फार आक्रमक होताना पाहायला मिळतात. नक्की काय झालं? नाही, त्यांचं ते माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते आणि असं असताना पक्षानं त्यांची इच्छा नसताना सोलापूर मतदारसंघामध्ये लोकसभेला उभं केलं आणि त्या ठिकाणी त्यांचा पराभव झाला. त्यामुळे त्यांच्या डोक्यावरती परिणाम झाला, म्हणजे मेंटली ते डिस्टर्ब झाले आणि ते 5 महिने श्री आश्रम बेंगलोर या ठिकाणी उपचार घेत होते आणि त्यांच्या त्या पराभवानंतर पुन्हा पक्षाने अजून माळशिरस तालुक्यामध्ये उभं केलं आणि मग मात्र त्यांचं संतुलन बिघडलं. आता बिघडल्यानंतर त्यांना पक्षाने अशा पद्धतीचं त्या ठिकाणी जबाबदारी देऊ नये, त्यांच्यावरती उपचार करावेत आणि पुढं कुठं पक्षाच्या वेगवेगळ्या कामासाठी कुठं दंगल घडवायची असेल, ते भीमा कोरेगावचा स्तंभ पाडायचा असेल तर असा माणूस पाहिजे. असा मेंटल होऊन कसं चालेल? राम सातपुते यांनी तुम्हाला जे आव्हान दिलं आहे ते तुम्ही स्वीकाराल का? खरंच पोटनिवडणूक होईल का?
नक्की 100%. हा उत्तमराव जानकर दिल्लीवाल्यांना माहीत नसेल, पण आमच्या तालुक्याला माहिती आहे. हा उत्तमराव जानकर हा लढवय्या आहे, संघर्ष योद्धा आहे. आणि माझं मत कुठं गेलं, मी त्या ठिकाणी आमदार आहे आणि त्या आमदारलाच त्याचं मत मिळालं नसेल. माझ्या धानोरे गावामधली 300 मतं गेलेली आहेत, मग त्याच्यामध्ये माझंही मत कशावरून गेलं नसेल. आणि म्हणून त्या ठिकाणी मी याचा सोक्षमोक्ष होणार. आणि कुणी त्यामध्ये निवडणूक आयोग असो, ही सगळी प्रशासकीय यंत्रणा असो, मी माझा तो हक्क आहे तो मी मिळवणार, त्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही. राम साहेब ते बोलतात का त्यांना पक्ष बोलायला होतं, ते स्वतःहून बोलतात की त्यांना पक्षाची पाठिंबा आहे, कशामुळे ते बोलतात असं? नाही, त्यांना परिषद पाहिजे रणजितसिंह मोहिते पाटलाची, आणि त्यामुळे त्यांच्या डोक्यावरती ते परिणाम झाला आहे की ती परिषद रिकामी झाल्याशिवाय मला मिळू शकत नाही. आणि त्यामुळे ते असं पूर्णपणे त्यांचं संतुलन ढळून गेलेलं आहे. पण ह्याचा परिणाम ते वेळ लागून एखाद्या वेळेला त्यांच्या कुटुंबाचं नुकसान, त्यांचं लग्न झालं आहे, आता हे होऊ नये असं माझं मत आहे. गोपीचंद पडळकर एक धनगर समाजातून येतात, ते एक नेते आहेत, तुम्ही धनगर समाजातून येतात, पण त्यांची विधानं आणि तुमची विधानं नक्की धनगर समाजाने कोणाकडे बघायचं? नाही, समाजानं कोणाकडे बघावं असा किंवा समाजानं बघण्यासाठी म्हणून आमची नेतेगिरी नाही. आम्ही समाजामध्ये चांगलं जो काम करेल आणि लोकांच्या हिताचं करेल, लोकांच्या बाजूचं करेल, त्या ठिकाणी समाज त्याच्या पाठीमागं उभा राहील. समाजामध्ये अनेक लोक जन्माला येतात, अनेक आहेत, 2 कोटी समाज आहे म्हणून काय प्रत्येकाला समाज मानतोच असं नाही. जो चांगलं काम करेल त्याच्या पाठीमागं समाज उभा राहील. गोपीचंद पडळकर सातत्याने शरद पवार यांच्यावरती खालच्या भाषेत टीका करतात, ती कारणं काय वाटतं याच्यामध्ये? मी सांगितलं की तुम्हाला त्यावेळेला कुणाला तरी मोठं व्हायचं आहे, पक्षाकडून काहीतरी मिळवायचं आहे आणि पक्षाला दाखवायचं आहे की मी किती हे करतो. ते ज्या पद्धतीनं करतात त्या पद्धतीनं मी देवेंद्र फडणवीसला करू शकत नाही का, पण तो आमचा स्तर नाही आणि आम्ही अशा पद्धतीचं वागणार नाही. जे चुकीचं आहे ते त्यांना छातीला धरून सांगू, त्या ठिकाणी मागं पुढं बघणार नाही, कुणीही असू द्या. मग ते विधान सभागृहामध्ये असू द्या, मंत्रालयामध्ये असू द्या, जे चुकीचं आहे त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणे हल्ला करू. पण तो थेट आणि समोरासमोर असेल अशा पद्धतीचं वाचाळगिरी आम्ही आयुष्यामध्ये करणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.